एखाद्या नात्यामागे किती धावायचं किंवा किती समजून घ्यायचं याला पण लिमिट पाहिजे. प्रत्येक वेळी कॉम्प्रोमाइज करणं म्हणजे मूर्खपणाचा असतो नाही का? प्रत्येक गोष्टीसाठी आपणच झुकत राहणं म्हणजे समजूतदारपणा नसतो. एखाद्या नात्यासाठी, माणसासाठी किंवा परिस्थितीसाठी नेहमी आपणच समजून घ्यायचं, आपणच बदलायचं हे प्रेम नसतं, मोठेपणा पण नसतो, तो स्वतःवर केलेला अन्याय असतो. त्यामुळे प्रत्येक वेळी कॉम्प्रोमाइज करणं शहाणपण नसतं, तर तो स्वतःचाच अपमान असतो. आजकाल कसं आहे ना, माणूस मेलेल्या माणसाची पूजा करतो, हाडांना देवत्व देतो, त्याच्या राखेला मान देतो, शब्दांना पुजतो आणि जिवंत माणसालाच दुर्लक्षित करतो. माणूस खरोखरच विलक्षण आहे ना. त्यामुळे देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआपच सुरू होतं. मग तो मान असो, प्रेम असो वा वेळ असो. ज्यांच्याशी बोलताना आपला आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्ध होतं, तीच आपली माणसं असतात, बाकी फक्त जग असतं. नात्यांच्या अनुभवावरून असंच म्हणावं लागेल आता, खिलाडी तो हम भी आपसे अच्छे है जनाब, लेकिन रिश्तों में खेल खेलना ये हमारे संस्कारों में नहीं है. नमस्कार मंडळी, मी छाया. आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज दुपारी व्हिडिओ स्टार्ट केला आहे मी. दुपारी आज निघलो होतो आम्ही भोयऱ्याला, कारण किरणचं त्यांचं म्हणजे भाऊजीचं त्यांचं जागरण गोंधळ आहे ना संध्याकाळी. त्यामुळं आता सगळं इथं आवरलं आहे. फौजी साहेब गेले होते ड्युटीवर, तर दुपारी आलेत ते, आणि ते आल्यानंतर आम्ही निघलोत आता. तर चला. मेरा बच्चा आणि आकाश नाही येणार, आकाश घरीच राहणार आहे. आकाश घरीच असतो, त्याला कुठंच यायला आवडत नाही. तो म्हणतो मी राहतो एकटा घरी. आणि तसं पण घरी कोणी ना कोणी लागत आहे, एक जण. कसं आहे, आउटसाईडला आहे ना, दिवसा पण घरफोडी होती इकडं, त्याच्यामुळं आकाश राहतोय है ना. चला 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 चला. काय म्हणला? काय म्हणला? मामा आणि दादा येईन लवकर, आम्हाला उशीर होईल यायला. आमच्या गावामध्ये एंट्री करताच हे भैरवनाथांचं मंदिर लागतं. तर आमच्या गावचं हे ग्रामदैवत आहे. आणि घरी गेल्यानंतर स्वयंपाकाची तयारी चाललेली होती, म्हणजे सांबरसाठी कांदा टोमॅटो हे असं बायका कापत होत्या. आता इथं सगळ्या नात्यातल्या बायका बसलेल्या होत्या. माझ्या पुतण्या होत्या, त्यानंतर माझी माऊस सासू होती, चुलत नंदा, आसपासच्या बायका भरपूर होत्या. तर जुनं ते सोनं म्हणतात ना, ते कसं पहा, सिंपल एकदम बसलेल्या होत्या माझ्या चुलत नंदा, मावस सासूबाईन त्या. तर मी व्हिडिओ घ्यायला लागले ना, कोणी डोक्यावर पदर घेतय, कोणी साडी व्यवस्थित करतय, याच्यावरूनच समजतं लोक जुनं ते सोनं का म्हणतात. राहणीमान एकदम साधं सिंपल, पण आपल्या संस्कृतीला धरून. तर टोमॅटो कापायचे झाले होते, भोपळा आणि कांदा कापायचा राहिला होता. तर मी गेल्यानंतर मग कांदा पण कापू लागले त्यांना. आता मी याच्यामध्ये ओव्हर व्हॉइस का करते, कारण मोठा टेप लावलेला होता, गाणे चालू होते, आणि दुसरे जर गाणे आले ना आपल्या व्हिडिओमध्ये, आपल्या व्हिडिओला कॉपीराईट येतं. त्यामुळं मग ते म्यूट करून मला ओव्हर व्हॉइस करावं लागतं. आमचं इथं भाज्या कांदे कापायचं काम चालू होतं आणि पलीकडे इथं स्वयंपाक चालू होता. आता संध्याकाळी जागरण असतं आणि दुपारी घाणे घालत होत्या बायका. तर ज्या घाणे घालताना गाणे म्हणतात ना बायका, त्यांच्यावरून पैसे वळवायचे होते. तर आजकाल पैसे कोणी जवळ ठेवत नाही, सगळं ऑनलाईनच करतात ना, त्यामुळे पैसेच नव्हते माझ्याकडं. त्यामुळे सगळ्याजणी माझी चेष्टा करत होत्या. आणि हे पहा, आमची नवरी आहे ना, म्हणजे माझी सुनबाई कॅमेरामन झाली होती बघा, फोटो काढत होती भाऊजींचा, ती म्हणजे तिच्या सासऱ्यांचा. माझ्या बरोबर काय झालं पुढं तर मी तुम्हाला सांगतेच. त्याआधी हे पहा, आमचे जेवढे नाते गोते भेटले ना, लांबचे जवळचे सगळ्यांसोबत मी एकदम छान बोलले, फोटोशूट झालं, व्हिडिओ झाला. आणि हे पहा, फौजी साहेबांना त्यांच्या मावशा खूप दिवसानंतर भेटल्यात ना, त्यांच्या मस्त गाठी भेटी चालल्या होत्या.
राहिले असते ना आजचे दिवस. हा वय चालते चालते. आता सगळ्यात अलीकडे बसलेल्या माझ्या सगळ्यात मोठ्या जाऊबाई आहेत, पलीकडल्या भाजीबाई आहेत. तर असं काही कार्यक्रमानिमित्तच सगळेजण एकत्र येतात ना, त्यामुळे आमच्या अशा गाठी भेटी चालल्या होत्या. आता फुलं म्हणल्यावर एक एक फुल घेऊन देणार. हातात घ्या येतात. हा भंडार कुंकू फुलं व्हायचे. कुंकू आहे तिथं बघा, त्या फुलामुळे दिसत नाही. आहे ना यार, डबल फुलं झाली. शेवर का 5,000 केला किरण म्हणला एवढं राहू. हॅलो मला पावनी पावनी अंबानी मला पावनी पावनी अंबानी मला टोपली दिल्या कॅमेरा अरे किरण यांना घेतो तरी यांचे सगळे असे नाही नाही ते म्हणले मला घ्यायचं. सदानंदाचा जय देवा भैरवा नाथा समर्था आरती वळली तो जोगेश्वरी
भांग टिळाई चाराना सोबती गळसुर्गाच्या सोबती स्वामी माझा कृपाळू झाला तुका मने स्वामी माझा दयाळू झाला लाविला पाच ज्योती यरमळची अनुसारी गुंदणा यावी लागला लांबे नाव गेला लो लागला ज्योती समयी आता आरती झाल्यानंतर सगळ्यांची जेवणं झाले, सगळं आवरलं जिकडे तिकडे झाल्यानंतर जागरण उभं राहिलं. रात्री मला वाटतं 12 वाजता काहीतरी जागरण उभं राहिलं आणि रात्रभर जागरण करायचं असतं ना, त्यामुळे ते वाघीण ते असतात ना त्यांच्याबरोबर त्या मुरळ्या पण आलेल्या असतात. तर मग त्यात थोडंफार असं डान्स करतात आणि बाकीच्यांना झोप येऊ नये यासाठी मग ते सगळ्यांची करमणूक करतात. आणि त्या मुरळ्यांच्या बरोबर आमची इथली एक मुलगी आहे ना, ती पण नाचत होती. कारण ती लहानची मोठी पुण्यामध्ये झालेली आहे ना, तिच्यामध्ये स्टेज डेअरिंग आहे आणि तिला नाचायला आवडतं पण, त्यामुळे ती थोडंसं नाचली त्यांच्याबरोबर. तर ते पण थोडंसं मी शूट घेतलं होतं. आता फौजी साहेब पण मध्ये मध्ये चक्कर मारत होते आणि गाडीमध्ये जाऊन बसत होते कारण थंडी जास्त होती ना त्यामुळं. तर 12-1 वाजता फौजी साहेब मला काय म्हणतात, आता 12-1 वाजत आली चांगली, चला आपण आता केडगावला जाऊ, मला दुसऱ्या दिवशी सकाळचं ड्युटीवर पण जायचंय. तर मी त्यांना काय म्हणलं, घरातलं जागरण आहे आणि आपण गेल्यावर कसं वाटतं, त्यामुळं 1 दिवसाने काही होत नाही, आपण थांबू रात्रभर आणि पहाटेची जी आरती असते ना 5-6ची, ती आरती झाल्यानंतर आपण जाऊ म्हणलं. तर आम्ही थांबलो आणि 2:30-3 वाजत आले होते काहीतरी. तर ते वाघ्यांना त्यांना असं पैसे देतात आणि काहीतरी असं बोलायला सांगतात आणि त्यातलं मला काही एवढं माहीत नाही बरं का, कारण मी जास्त बायकांच्यात राहत नाही ना, मला ते टॉन्ट मारता पण येत नाही. आणि गावाकडे माझे असे नातेवाईक महान आहेत ना, त्यांना असे टॉन्ट मारता येतात ना, त्यांनी त्या वाघ्यांना टॉन्ट मारायला सांगितले आणि मग ते इतकं डेंजर कसं तरी बोलत होते ना, मला ते सहनच झालं नाही. फौजी साहेबांना म्हणलं चला आपण. तर मग 2:30-3 वाजताच आम्ही केडगावमध्ये आलो. तर अशी नातेवाईकांची कहाणी आहे. तोंडावर डायरेक्ट नाही बोलता आलं ना, तर मग असं त्यांना घालून पाडून भरपूर बोलता येतं आणि मला तर असं घालून पाडून अजिबात बोलता येत नाही. जे काय आहे ना ते मी डायरेक्ट तोंडावर बोलत असते आणि नाही पटलं ना तर बोलायचं नाही, आपलं शांत राहायचं आणि त्याचाच फायदा लोक घेतात. माझं कसं आहे ना, मी कोणाला शब्दाने दुखवत नाही आणि मला कोणी दुखवलं ना, मला ते अजिबात सहन होत नाही. 2 दिवस मी टेन्शन घेतलं, त्यामुळे व्हिडिओ पण मी अपलोड केला नाही. आता डोकं थोडंसं शांत झालंय, त्यामुळे म्हणलं चला आता व्हिडिओ एडिटिंग करून पोस्ट करते. मला तरी काय वाटतं, आपल्या आयुष्यामध्ये आपण दुसऱ्याला रडवून होम हवन कितीही केले ना, तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. पण त्याच ठिकाणी दररोज तुम्ही एकच व्यक्तीला जर हसवलं ना, तर देवासमोर तुम्हाला अगरबत्ती लावायची सुद्धा गरज पडणार नाही. आल्यानंतर मी कपडे चेंज केले आणि खूप डोकं जड झालं होतं, मला खूप टेन्शन आलं होतं, त्यामुळे मी टेरेसवरती झाडांच्यात जाऊन बसले. तर मग फौजी साहेब पण माझ्याजवळच होते आणि राजू झोपलेला होता, त्यांनी पण आवाज ऐकला ना, तो पण उठून आला. रात्रीचं जेवण झाल्यानंतर सागर आणि राजू लवकरच आले होते केडगावला. तर आम्ही थोडंसं गप्पा मारत बसलो. फौजी साहेबांनी राजूने मला थोडंसं शांत केलं. त्यानंतर मग पहाटे 5 वाजता मी झोपायला गेले. तर एवढं टेन्शन आलं ना गावाला जाऊन, काय सांगायचं ताईंनो. मी तुम्हाला खूप पॉझिटिव्हिटी देण्याचा प्रयत्न करते, पण कधी कधी माझ्यासोबत पण असं होतं बरं का. चला म्हणतात ना, झाकली मूठ 1.25 लाखाची, तर तसंच आहे, जाऊ द्या मरू द्या नाही का. तर चला छोटासा व्हिडिओ मी तर सेंड करते आता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.